नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आजच्या घरोघरी मातीच्या चुलीच्या भागामध्ये खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले। एका बाजूला सुमित्रा ऋषिकेश समोर अक्षरशः हात जोडून उभी राहिलेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला शर्वरी आणि राहुलची खेळी आणखी धोकादायक होताना दिसते। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवातीलाच आपण पाहतो की सुमित्रा खूप भावनिक झालेली असते। ती ऋषिकेशला सांगते की आता या घराची आणि शरूची शेवटची आशा फक्त तूच आहेस। सुमित्रा इतकी हतबल झालेली असते की ती सावत्र आणि सख्या नात्याचा विषय काढते। हे ऐकून ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। ऋषिकेशने कधी सुमित्राला सावत्राई मानलं नाही, पण सुमित्रा ज्या पद्धतीने भावनिक दबाव टाकते त्यामुळे ऋषिकेश अडचणीत सापडतो। यानंतर ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो की शर्वरी माझी बहीण आहे आणि मी तिला या संकटातून बाहेर काढणारच। इथे प्रेक्षकांना वाटतं की आता ऋषिकेश काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे। दुसरीकडे ऐश्वर्या आणि अवंतिकाचे काही हलके फुलके पण महत्वाचे सीन दाखवले जातात। अवंतिकाला सतत लोणचं खावंसं वाटत असतं आणि ऐश्वर्या तिची काळजी घेत असते। या दोघींमधील संवाद पाहून घरात अजूनही काही नाती किती सुंदर आहेत हे दिसून येतं। पण त्याच वेळी अवंतिकाच्या मनात शर्वरीबद्दल शंका वाढत असते। शर्वरीवर झालेला हल्ला, तिची तब्येत बिघडणं आणि पैशांची गरज या सगळ्या गोष्टी खरंच आहेत का की एक मोठं नाटक आहे, असा प्रश्न अवंतिकाला पडलेला असतो। मित्रांनो, मला वैयक्तिकरित्या वाटतं की अवंतिकाची शंका पूर्णपणे चुकीची नाही, कारण शर्वरीच्या प्रत्येक हालचालीत काहीतरी स्वार्थ दिसूनच येतो। यानंतर ऑफिसमध्ये मोठी मीटिंग होते। सयाजीच्या विषयावर चर्चा सुरू असते। ऋषिकेशला वाटत असतं की सयाजीकडे पुन्हा जाण्यात अर्थ नाही, पण जानकी वेगळा विचार मांडते। जानकीचं म्हणणं असतं की शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवेत, विशेष म्हणजे बहुतेक लोक जानकीच्या बाजूने उभे राहतात। इथे ऋषिकेशला थोडंसं एकटं पडल्यासारखं वाटतं। मित्रांनो, हा सीन खूप महत्वाचा आहे, कारण याच ठिकाणापासून ऋषिकेश आणि जानकीमध्ये मतभेद वाढू शकतात। आता येतो आजच्या भागातील सर्वात मोठा ट्विस्ट। एक शेतकरी प्रतिनिधी जवळपास 5.5 कोटी रुपयांची रक्कम घेऊन ऋषिकेशकडे येतो। त्यांचा लॉकर खराब असल्यामुळे ही रक्कम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ऋषिकेशवर सोपवली जाते। ऋषिकेश जेव्हा त्या पैशांकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर सुमित्राचे शब्द आणि शर्वरीची अडचण येते। आता प्रश्न असा आहे की तो या पैशांचा वापर शर्वरीसाठी करणार का? याच दरम्यान राहुलही ऑफिसमध्ये असतो। तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो की एवढी मोठी रक्कम लॉकरमध्ये ठेवली जात आहे। मित्रांनो, मला वाटतं की हीच गोष्ट पुढच्या मोठ्या संकटाची सुरुवात ठरणार आहे, कारण राहुलच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं की त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू आहे। दुसरीकडे शर्वरी आणि राहुल फोनवर बोलत असतात। त्यांच्या संभाषणातून अनेक संशयास्पद गोष्टी समोर येतात, पण अचानक जानकी तिथे आल्यामुळे राहुलची बोलती बंद होते। यानंतर शर्वरी पुन्हा एकदा नाटक सुरू करते। ती सुमित्रासमोर स्वतःला खूप दुःखी दाखवते आणि ऋषिकेश मदत करणार नाही असं सांगून सुमित्राच्या मनात आणखी भीती निर्माण करते। आणि मग सुमित्रा एक धक्कादायक निर्णय घेते। ती स्वतःचे सगळे दागिने आणते आणि शर्वरी समोर ठेवते। आई म्हणून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार होते। पण मित्रांनो, इथे शर्वरीचा खरा स्वभाव दिसून येतो। तोंडाने नको म्हणत असली तरी तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं की तिला हे सगळं हवं आहे। इतक्यात ऐश्वर्या आणि अवंतिका तिथे येतात। त्या दोघींना हे सगळं चुकीचं वाटतं। विशेषतः ऐश्वर्या सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करते की हे तुमचं स्त्रीधन आहे, पण सुमित्रा कोणाचंच ऐकायला तयार नसते। आता पुढील भागात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ऋषिकेश त्या 5.5 कोटी रुपयांबाबत काय निर्णय घेणार? राहुल त्या पैशांवर डोळा ठेवून आहे आणि शर्वरीचं नाटक अखेर सर्वांसमोर उघड होणार का? तुम्हाला काय वाटतं? शर्वरी खरंच अडचणीत आहे की हे सगळं पैशांसाठीचं नाटक आहे? तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।